सर्वांना नमस्कार. स्कॉलरशिप परीक्षा 2025-26 यामध्ये आज आपण बुद्धिमत्ता या घटकातील सांकेतिक भाषा हा घटक बघणार आहोत. एकदम थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने. तर आजचा आपला घटक आहे अक्षरांसाठी अंकाचा वापर. सांकेतिक भाषा बघा एकदम सोपं आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. डायरेक्ट आपण उदाहरणाकडे जाऊया, कारण हे उदाहरणाशिवाय लवकर समजणार नाही. तर बघा इथे मी अक्षर लिहिलेली आहेत. पहिलं अक्षर आहे माझं सलग, दुसरं आहे वरद, तिसरं आहे कवच. ही 3 अक्षर लिहिली आहेत. चौथा माझा प्रश्न आहे कसर, हे प्रश्नचिन्ह इथं. तर सलग हा शब्द कशा प्रकारे सांकेतिक भाषेमध्ये वापरला जातो, तर सलग असे लिहिले जाते 1 2 3. सांकेतिक भाषेत सलग हा शब्द असा वाचला जातो 1 2 3. वरद वाचला जातो 4 5 6. बघा हा वरद शब्द वरद म्हणून वाचत नाहीत, काय वाचतात 4 5 6. आणि कवच वाचतात 7 8 9. अशा प्रकारे सांकेतिक भाषेमध्ये अक्षरासाठी अंकाचा वापर केला जातो. मग प्रश्न असा विचारलाय कसर हा शब्द तुम्ही कसा तयार करणार. आणि परीक्षेमध्ये सांकेतिक जी भाषा आहे 1 2 3 घटक आहे त्याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. अतिशय सोपा प्रश्न असतो, पण थोडासा विचार करणारा प्रश्न असतो आणि आपण नेमकं इथं चुकतो. तर इथं काय करायचं असतं, तर सुरुवातीला आपण काय करायचं, की अक्षर लिहून घ्यायची. बघा सोपी पद्धत. स ल ग. बघा सलग स ल ग म्हणजे 1 2 3. स 1 ल 2 ग 3. वरद वरद 4 5 6. आणि कवच कवच 7 8 9. हे झालं आपलं उत्तराकडे जायचा एक मार्ग झाला आपला. बघा आपण सलग शब्द 1 2 3 म्हणजे सल काय म्हणतात सांकेतिक भाषेत 1, ल ला काय म्हणतात 2, ग ला काय म्हणतात 3, च ला काय म्हणतात 9. आपला प्रश्न आहे कसर शब्द कसा लिहाल. कसर. बघा क स आणि र हा शब्द कसा लिहाल. एकदम सोपी पद्धत. बघा आता पहिलं आपण इथे बघायचं क कुठे शोधायचं. क क साठी काय आहे 7. कच्या खाली की 7 लिहा. स साठी काय आहे, तेव्हा स साठी 1. आणि र साठी काय आहे 5. कसर. झालं आपलं उत्तर तयार 715. असं लिहिल्यामुळं आपल्याला ते उत्तर लगेच समजणार आहे. लक्षात येईल ना. एकदम सोपा प्रश्न आहे, चुकायचं नाही. पुढचा बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये मनमोहक हा शब्द असा लिहितो. बघा 3 4 5 6 आणि 7. बघा मी सध्या तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतोय. अंक उलटे पालटे असू शकतात. 3 4 5 6 7 असं मनमोहक लिहितात. तर प्रश्न असा विचारला आहे की मोहक हा शब्द कसा लिहाल. मोहक काय प्रश्न आपला. मोहक हा शब्द तुम्ही कसा लिहाल असा प्रश्न विचारलाय. तर यासाठी काय करायचं, हे अंक ओलेवा लिहून घ्या. म न मो ह क म्हणजे म म्हणजे 3, न म्हणजे 4, मो म्हणजे 5, ह म्हणजे 6, क म्हणजे 7. आपले विचारले मोहक. आता योगाने काय झालंय, हा सलग अक्षर आले बघा मोहक. ह्याचं उत्तर काय येईल आपलं 5 6 आणि 7. सहज उत्तर आले त्याचं, सोप्या पद्धतीने विचारल्या मुळं. आता पुढचा एक प्रश्न घेऊ बघा. आता पुढचा प्रश्न जो आहे
एका सांकेतिक भाषेत भवन, बघा भवन 346, भवन कसं लिहितात 346 असं लिहितात. सहवास, सहवास हा शब्द 5125 असा लिहिला जातो. तर प्रश्न असा आहे, वनवास हा शब्द कसा लिहिणार? बघा वनवास हा शब्द कसा लिहिणार? आपला प्रश्न काय आहे, अक्षरासाठी अंकाचा वापर, हे अक्षर आहेत आणि अक्षर सांकेतिक भाषेत असं वापरलं जातं. आपण पण अनेक सांकेतिक शब्द खुणा करत असतो. बघा समजा एखाद्याला बोलवायचंय, आपलं बोलायचं नाही पण बोलवायचंय, त्याला काय करतो, एक तर खुणा होतो काहीतरी, किंवा अजून दुसऱ्या काय सांकेतिक भाषा असतात. एखाद्याला गप्प बस म्हणायचंय, ही सांकेतिक भाषा झाली. अशाच प्रकारे भवन ह्याची सांकेतिक अक्षर अंकामध्ये 346, सहवास 5125, तर करायचे वनवास. आता याच्यासाठी मगाच सांगितल्याप्रमाणे याची उत्तर इथं खाली लिहून घ्यायची. बघा 3, 4 आणि 6, 5, 1, 2 परत 5, दोन्ही ठिकाणी सची म्हणून 5 5 आले. बघा आपल्या याचे वनवास, इथं व साठी काय आहे 4, न साठी काय आहे 6, परत वा साठी काय आहे 2 आणि स साठी काय आहे 5. आपलं उत्तर आलं 4625. समजलं का? की सोपा प्रश्न बघा. फक्त काय करायचं, आपल्याला ही अक्षरं पाहायच्यात, पुढं अंक दिल्यात, फक्त त्याच्या खाली व्यवस्थित लिहून घेतलं आपण की आपलं उत्तर चुकणार नाही. आता कधी कधी अंकासाठी अक्षर असतात, कधी कधी इंग्रजी शब्द असतात, कधी कधी पूर्ण नावच असतं. अजयसाठी अमर, अमरसाठी विजय, विजयसाठी अजून काय असे प्रश्न तुम्हाला ज्यावेळेस येईल तो व्हिडिओ त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. आपण आता सोप्या घटकाकडून इथं अवघड चाललेलो आहे. त्यातला हा पहिला घटक आहे, अक्षरासाठी अंकाचा वापर. आणि याच्या अशा प्रकारचा एक प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारला जातो. अतिशय सोपा प्रश्न असतो, फक्त सराव महत्त्वाचा आहे. आपण जर सराव केला तर आपलं उत्तर चुकणार नाही. तर जास्तीत जास्त सराव करायचा आहे आणि हा घटक आपण सोडवायचा आहे. याच्यानंतरच्या घटकामध्ये आपण प्रश्न घेणार आहोत आणि त्या प्रश्नाचा व्हिडिओसुद्धा आपण व्यवस्थित पाहायचा आहे आणि त्या दृष्टीने आपला त्या ठिकाणी सराव होणार आहे. धन्यवाद.